मेलबर्न पासून 60 किलोमीटरच्या अंतरावरती हँगिंग रॉक्स नावाच्या एका मस्त जागेपाशी हे माझे दोन मित्र मला घेऊन आलेले आहेत. त्यामुळे आता कुठं जायचंय रे बाबा फिरायला? आपण तिकडून जायचं. तिकडनं जायचं. चला. गर्द रानातनं जाणारी ही वाट हँगिंग रॉकच्या समिटला घेऊन जाते. आणि हे बघा, हे बंदर इकडनं उड्या मारत चालले. रॉकला जाताना असे प्रचंड मोठी ही गमट्री असे पडलेले दिसतात. वाळवी लागलेली याला. साईज तर बघा, बापरे, अजस्त्र. हळूहळू हँगिंग रॉक्सचे आपल्याला अंदाज यायला लागतो या पॉईंटला आल्यानंतर. बहुतांशी सगळे गम ट्रीज म्हणजे युकलिप्टसच्या फॅमिलीतली झाडं आहेत. कसं जंगल आहे बघा, मजेदार. निसर्गाने घडवलेली किमया आहे. हँगिंग रॉक्स म्हणजे खरोखर कमाल वाटते. अजस्त्र शिळा आहेत ज्या एकावरती आपोआप बॅलन्स करतायत. वाव. वाऱ्याची घुघू ऐकत निसर्गाच्या कुशीतनं हा ट्रेक आहे छोटासा. काय सुंदर आहे. वाव. झाडांचे आकार तर बघा. हे रॉक फॉर्मेशन बघून थोडीशी भीती सुद्धा वाटते, कारण अजस्त्र दगड एकमेकांवरती कोणत्याही आधाराशिवाय उभे आहेत. उफ. थोडासा दम लागलाय, थोडीशी भीती वाटते, कारण बघताय तुम्ही डोक्यावरती अजस्त्र शिळा आहे आणि त्याच्या पोटातनं पलीकडे जायचंय. वेगळंच रूप आहे हे निसर्गाचं. आमच्याकडे नाही, ते नजारा दाखवा, नजारा दाखवा. वा वा. म्हणायला गेलं तर हा समिट आहे, पण या समिटवरनंही दृश्य जे फार मजेदार आहे. हँगिंग रॉक्स, मेलबर्न जवळच. गणेश, अरे काय मजा आली रे. अहो लेले काका, अजून समिट वर जायचंय. समिट वर आहे? वर आहे, चला. आई शपथ, तिकडे जायचंय होय अजून वर? चला लेले, चला. चांगला चढ आहे, पण समिट वर जायचंय. कम ऑन. येस. त्यामुळे चला वर. चल माझ्या.
दम लागतोय पण वरनं फार सुंदर दृश्य दिसायला लागलंय. हे बघा. लटकायचा प्रयत्न करतोय. But it went in here last time. हँगिंग रॉक्स. Baba. हँगिंग रॉक्सला आल्यानंतर दमायला होतं, कारण मस्तपैकी टेकाडावर जायला लागतं किंवा पर्वतावर जायला लागतं आणि त्याच्यानंतर खाली आलं की सणाणून भूक लागते. पण इथं बसून मग खिचडी नाही हो खायची, बार्बेक्यू करायचा. काही जण असं म्हणतात बार्बेक्यू म्हणजे फक्त नॉनव्हेज. अजिबात नाही. मी तुम्हाला इन्व्हाइट करतोय, या बघा जरा. बघा बघा बघा, बटाटा आहे, कांदा आहे, कणीस आहे, मस्तपैकी भोपळी मिरची आहे, नंतर हे मशरूम्स आहेत, ब्रोकोली आहे, त्यामुळे आणि चेरी टोमॅटोसुद्धा आहेत. फक्त हे करायला थोडेसे कष्ट घ्यायला लागतात, जरा हे फिरवायला लागतं. आता हे पनीर मस्त व्हायला लागलं आहे आणि आमची वानरंसुद्धा पनीर खायला इथं आलेली आहेत. त्यामुळे खायला आता मजा येणार आहे. बार्बेक्यूचा प्रकार चालू आहे, याला म्हणतात खरं पिकनिक. एन्जॉय. जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. हँगिंग रॉक्स, ऑस्ट्रेलिया.